मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद तिसरा अध्याय 25वा भक्तिमय सेवेचे महात्म्य श्लोक नंबर 33 सगळ्यात सोपा आणि छोटा। जरयत्याशु याकोशम निगीर्णमनलो यथा जरयत्याशु याकोशम निगीर्णमनलो यथा जरयत्याशु याकोशम निगीर्णम अनलो यथा जरयत्याशु याकोशम निगीर्णम अनलो यथा जनयत्याशु याकोशम निगीर्णम अनलो यथा। जरयति विघटन करने, आशु त्वरित, या मी कोशम सूक्ष्म शरीर, निगीर्णम खाल्लेल्या गोष्टी, अनलह अग्नि, यथा याप्रमाणे। भाषांतर आहे, ज्याप्रमाणे जठराग्नी खाल्लेले अन्न पचवितो का पचविते त्याचप्रमाणे भक्ती अर्थात भावपूर्ण सेवा भक्तिमय सेवा कोणत्याही निराळ्या प्रयत्न वाचूनच जीवमात्रांच्या सूक्ष्म देहाचे विघटन करते। रेअर श्लोक आहे, असे काही रेअर श्लोक असतात, एकच दोनच मीटर मध्ये, काय म्हणतात त्याला, मीटरिंग, एकाच वाक्यामध्ये। जरयति आशु या कोशम निगीर्णम अनलो यथा। ज्याप्रमाणे जठरातली अग्नी खाल्लेले अन्न पचवतो, त्याचप्रमाणे भक्ती अर्थात भक्तिपूर्ण सेवा कोणत्याही निराळ्या प्रयत्न वाचूनच जीवमात्रांच्या सूक्ष्म देहाचे विघटन करते। तुमच्याकडे भागवतम असेल तर भावपूर्ण सेवा हे का लिहिले माहिती नाही, कारण इथे तर भक्ती कॉमा डिवोशनल सर्व्हिस dissolves the subtle body of the living entity without separate effort, just as fire in the stomach digests all that we eat. तात्पर्य, भक्तीचा सार सार नाही, स्तर। भक्तीचा स्तर मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण मनुष्याचे भवबंधनातून मुक्त होण्याचे प्रयत्न आपोआपच भक्तीमध्ये फलद्रूप होतात। ॲज अ साइड इफेक्ट आपण मुक्त होतो, आणि या भौतिक जगातून मुक्त होण्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे या भौतिक जगात राहूनच मुक्त होतो।
त्यामुळे भक्तीचा सर हा मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे, वरचा आहे. या ठिकाणी या संदर्भात उदाहरण देण्यात आले आहे की आपण खाल्लेले सर्व पदार्थ जठराग्नी पचवू शकतो. आपली पचनशक्ती जर पुरेशी समर्थ असेल तर आपण जे काही खातो ते सर्व जठराग्नी पचवू शकतो. त्याचप्रमाणे भक्ताला मोक्ष प्राप्तीसाठी पृथक प्रयत्न करावे लागत नाहीत. पृथक म्हणजे काय? सेपरेट, वेगळे, पृथक पृथक, वेगळे वेगळे. इंटरेस्टिंगली अशी बरेचशी उदाहरणं आहेत जे भगवंत देतात किंवा व्यासदेव देतात. आपल्याला थोडंसं समजायला कठीण जाणार. जठराग्नी आपली खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. ज्याच्या शरीरामध्ये जठराग्नी स्ट्रॉंग नसते त्याला खूप व्याधी होतात. पहिले म्हणजे अन्न व्यवस्थित पचत नाही, अन्न पचतच नाही, बऱ्याच वेळेला भूक लागत नाही, त्यामुळे शरीरामध्ये ताकद राहत नाही. कलियुगामध्ये मंदाग्नीचा आजार खूप जणांना आहे, हो की नाही? मंदाग्नी किंवा ऍसिडिटीला काय म्हणतात आयुर्वेदामध्ये? मंदाग्नीच्या विरुद्ध असते ना ऍसिडिटी. जादा ऍसिड निर्माण झालेला असते आणि त्याला पचवायला काही नसतं. कलियुगातले प्रॉब्लेम्स आपले. परंतु इथे भगवंत ते उदाहरण देऊन सांगतात की ज्याची जठराग्नी स्ट्रॉंग असते त्याने काही खाल्लं तरी पचवलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये धारोष्ण दूध प्यायचे लोक, आहे तसं पचायचं. डायरेक्टली काही न करता अंडी वगैरे खायचे. अंडी खाऊ नका. दूध अशा प्रकारचं धारोष्ण ज्याला म्हणतात, दूध लहान मुलांना द्यायला आपण जर सुरुवात केली त्यांची जठराग्नी पण स्ट्रॉंग होते आणि रोगप्रतिकारक शक्ती पण खूप स्ट्रॉंग होते. एनिवे, त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची नाहीये. तर ते उदाहरण देऊन भगवंत इथे सांगतात, भगवान कपिलदेव सांगतात की या भवबंधनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला सेपरेटली असं काहीच करावं लागत नाही जर आपण भक्ती किंवा भक्तिमय सेवा करण्यामध्ये व्यस्त झालो तर. विशेष करून इथे ते सांगतात की याच्यामध्ये आपल्या सूक्ष्म देहाचं विघटन होतं. प्रभुपादांनी त्याचं स्पष्टीकरण इथे थोडस दिलेलं नाही आहे, परंतु तुम्हाला माहिती असेल की या शरीराचं विघटन होताना तर सगळे बघतो आपण. या पंचमहाभूतांनी बनलेल्या जड शरीराचं विघटन होताना आपण सगळे बघतो. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश त्या तत्वामध्ये विलीन होऊन जातात. मग तुम्ही पार्थिव शरीराला जाळा किंवा दफन करा, काही फरक पडत नाही. जे ते तत्व त्या तत्वामध्ये जायचं काम करत. परंतु आणखीन 3 सूक्ष्म तत्वांनी हे शरीर बनलेलं असतं. त्याला आपण म्हणतो मन, बुद्धी आणि अहंकार. आणि शास्त्रातून आपल्याला हे समजतं की मन, बुद्धी आणि अहंकार हे आत्म्याच्या एकदम जवळचे असतात आणि ते आत्म्याला सोडत नाहीत. आत्मा जेव्हा दुसऱ्या शरीरामध्ये स्थानांतर करतो, ट्रान्समायग्रेशन करतो, तेव्हा हे त्याच्या सोबत जातात. आणि म्हणूनच पूर्वजन्मातले इम्प्रेशन्स आपल्या सोबत असतात. आपल्या ज्या काही इच्छा, कामना, द्वंद्व, हे सगळ्याचे इम्प्रेशन्स हे मन, बुद्धी, अहंकार घेऊन दुसऱ्या शरीरामध्ये जातात
आणि त्याच प्रकारची इच्छा पूर्ण करण्याचं त्या शरीरामध्ये प्रयत्न पुन्हा सुरू करतात. त्यामुळे हे कंटिन्युअसली चालू असतं. आणि हे जड शरीर तर सोडून देतो आपण, परंतु सूक्ष्म शरीर लवकर सोडत नाही. त्यामुळे आपण इथे अडकून राहिलेलो असतो. आणि सूक्ष्म शरीर सोडणे, त्यातून मुक्त होणे म्हणजेच या भौतिक बंधनातून मुक्त होणे. म्हणून इथे थोडक्यात सांगितलेलं आहे की ही जी भक्तिमय सेवा आहे, ज्याला आपण भक्ती म्हणतो जनरली, ती एकमेव अशी आहे जी या सूक्ष्म शरीराचं विघटन करू शकते. त्याला पण इथेच, कारण हे भौतिकच आहे. मन, बुद्धी, अहंकार हे देखील भौतिक जगातलेच तत्व आहेत. थोडेसे स्ट्रॉंग आहेत, भगवंतांनी सगळ्यात पहिल्यांदा बनवलेले आहेत. आणि सृष्टीच्या निर्मितीमध्ये तुम्हाला लक्षात असेल, वेगवेगळ्या पद्धतीने सृष्टीची निर्मिती सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये एक स्पष्टीकरण असंही आहे की हे 7-8 आवरण आहेत या भौतिक जगाचे, आणि प्रत्येक आवरण हा पहिल्या आवरणाच्या 10 पटीने मोठा आहे. आणि हे पंचमहाभूताचं आवरण झाल्यानंतर मग मनाचं आवरण असतं, मग बुद्धीचं आवरण असतं, आणि त्याच्या बाहेर सगळ्यात शेवटचं आवरण असते म्हणजे अहंकाराचं आवरण. त्या अहंकाराच्या आवरण म्हणजे एक गोल चेंडू समजा तुम्ही, त्याच्यावरती हे एकावर एक असे आवरण आहेत. म्हणजे आपण सायन्स मध्ये देखील शिकतो नाही, पृथ्वीच्या वरती वेगवेगळी आवरण आहेत, ज्याला वेगवेगळी नावं आहेत, मला आता काही लक्षात नाही. हेमिस्फियर काय. आणि हे प्रत्येक आवरण हे जसं नेक्स्ट आवरणामध्ये छेदायला आपण जातो तेव्हा ते मोठं होतं, 10 पटीने मोठं होतं. आणि म्हणून जे शेवटचं आवरण आहे अहंकाराचं, ते सहजासहजी त्याची लांबी पण आपल्याला कळत नाही, एवढं मोठं ते आवरण असतं. ते छेदून जायचं प्रत्येकाला कठीण जात. याला तुम्ही शब्दशः घ्या किंवा याला तुम्ही काय म्हणतात त्याला, मेटाफोरिकली. एक उदाहरण, रिलेटिव्ह सापेक्ष उदाहरण म्हणून घ्या, काही फरक पडत नाही. आपण सध्या आपलं स्वतःचं निरीक्षण करून पाहू शकतो की येस, आपल्याला कधी दुखापत झाली वगैरे काही एवढं वाईट वाटत नाही, परंतु जेव्हा मनाला दुखापत होते जास्त वाईट वाटतं. जेव्हा तीच दुखापत अजून डीप मध्ये होते तेव्हा बुद्धी सदैव जेव्हा याचाच विचार करत राहतो तेव्हा त्याचा अजून त्रास होतो. आणि अहंकाराला लागलेली दुखापत लवकर विसरत नाही आपण. जसं आपण या अहंकाराच्या लेअर पर्यंत जाऊ तसं हे मोठं आणि डीप होत जात. आणि या भौतिक जगामधली आपली जी भौतिक आसक्ती असते, अटॅचमेंट, राग, ती देखील या सूक्ष्म शरीरांमुळेच स्ट्रॉंग होत गेलेली असते. अहंकाराने जी आसक्ती झालेली असते ती लवकर सुटत नाही, डीप असते, एकदम डीप असते. अहंकाराचं मेन काम असतं, शास्त्रामध्ये बऱ्याचदा 2 हे वेगवेगळे शब्द सांगितले जातात, परंतु अहंकाराचं मेन काम असतं ममत्व. ममत्व म्हणजे काय, मी आणि माझं, मी माझा. बाकीचं सगळं सुटेल परंतु हे सुटणार नाही. आणि याच सूक्ष्म शरीरांनी आपण या भौतिक जगामध्ये बांधलेलं असतो. हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये ही जी शेवटचा जो संस्कार असतो त्याला दाह संस्कार म्हटला जातो. डेड बॉडीला अग्नीने जाळून राख करायची जी पद्धती आहे ती खूप शास्त्रोक्त पद्धती आहे ऍक्च्युली. आणि एवढीच नाही तर त्याच्याही पलीकडे जाऊन योगी कशा प्रकारे मन तत्वामध्ये मिक्स करून सोडून देतो, बुद्धी तत्वामध्ये कसा मिक्स करून सोडून देतो,
आणि अहंकार तत्वामध्ये कसा सोडून देतो आणि मुक्त होतो, याचं देखील वर्णन आपल्या वेदांमध्ये आणि भागवतम मध्ये देखील थोड्याफार प्रमाणात दिलेलं आहे. 5व्या स्कंदामध्ये अगदी सायंटिफिकली दिलेलं आहे. ऑफकोर्स ते आपल्याला मुळात आपल्याला मन बुद्धी अहंकारच कळत नाही, कुठे आहेत, कुठल्या लेअरला आहेत. आधुनिक शास्त्रज्ञ लोक थोडंफार या संकल्पनेकडे येतात, परंतु दुर्दैवाने त्यांना वाटतं की हे सगळं एकच आहे, ज्याला ते मन म्हणतात. कधी कधी मन आणि ब्रेन एकच आहे म्हणतात. बरेच तुम्हाला शास्त्रज्ञ, बरेच वैज्ञानिक पेपर्स, ग्रंथ, पुस्तकं मिळतील ह्याच्यावरती रिसर्च केलाय शास्त्रज्ञांनी, नाही असं नाही. एक फेमस शास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव मी विसरलो आता, तो या वैदिक संकल्पनेच्या जवळ आलेला ऍक्च्युअली. त्याने या मनाचं किंवा हा जो मन बुद्धी आणि अहंकार हे एकच म्हटलं जातं ना आधुनिक शास्त्र आधुनिक विज्ञानामध्ये. पण हा एक मानसतज्ञ होता, तो याचं विघटन 3 मध्ये करण्यापर्यंत आला होता. बुद्धीला वेगळं आणि अहंकाराला वेगळं. आणि तो, मला आता अगदी डिटेलमध्ये हे सगळं आठवत नाही, बऱ्याच मी वाचलेलं तरी. त्याने त्याच्या आर्टिकलमध्ये असं लिहिलेलं की मन हे 3 प्रकारचं मन असतं. त्याने त्याला वेगळं नाव दिलं नाही, परंतु मला मन हे 3 प्रकारचं मन असतं. एक मन जे असतं ते सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे असतं. दुसरं मन जे असतं ते पाण्यातल्या जलचरांप्रमाणे असतं. आणि तिसरं मन जे असतं ते हवेत उडणाऱ्या प्राण्यांप्रमाणे असतं. आणि मग या तिन्हींचं त्यांनी कंपॅरिझन, तुलना करून त्यांनी सांगितलेले की एक मन जो असतो तो फक्त यस नो करत असतो. दुसरा मन जो असतो तो डीप मध्ये जाऊन त्याचा अभ्यास करत असतो. तिसरा मन जो असतो, जी आपली संकल्पना आहे ती सोडत नाही. त्याच्याप्रमाणे या दोन्ही मनांना काम करायला लागतो आणि त्यालाच अहंकार म्हणतात. परंतु आपलं शास्त्र, वैदिक शास्त्र, विशेष करून श्रीमद भागवतम किती ग्रेट आहे बघा. हजारो वर्षापूर्वी यावरती देखील रिसर्च करून लिहिला गेलेला आहे. ऍक्च्युली रिसर्च म्हणता येत नाही याला. आजचे जे शास्त्रज्ञ जे करतात त्याला रिसर्च म्हणायचं. जे व्यासदेवानी केलं होतं त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. तो असा स्पेक्युलेशन वरती थिसिस लिहून हे नाही असं करून, हे असं असू शकतं, तसं असू शकतं, असं PhD करून लिहिलं नव्हतं व्यासदेवानी. व्यासदेवानी समाधिस्थ होऊन या सगळ्याचा अनुभव घेतलेला आणि मग लिहिलेलं. त्यामुळे हे शास्त्रोक्त पद्धतीचे जे ज्ञान आपल्याला मिळतं ते परफेक्ट आहे. आणि आधुनिक शास्त्रज्ञांना हे माहितीच नाही, जे आपण आज वाचतोय, की हे जे शरीर आहे ते इझिली नष्ट होतं. तुम्ही करा न करा, तुम्ही जाळा न जाळा, ते नष्ट होऊन जातं. त्या पंचमहाभूतामध्ये ते पंचमहाभूत आपोआप परत जातात. परंतु 3 सूक्ष्म शरीर जे आहेत ते मात्र आत्म्यासोबतच फिरत असतात. आणि त्याचं विघटन केल्याशिवाय ते तत्व त्या तत्वामध्ये परत केल्याशिवाय आपण मुक्त होत नाही. मुळात आपण बद्ध आहोत, मुक्त झालं पाहिजे, हीच संकल्पना आधुनिक शास्त्रज्ञांच्याकडे नाही. काही ठराविक शास्त्रज्ञांना कळलंय की आपण बद्ध आहोत, अडकलेलो आहोत, परंतु मुक्त होण्याकडे त्यांचा कल नाही. त्यांचा कल याच्यामध्येच आहे की अजूनही हे कसं करता येईल. व्हेरी इंटरेस्टिंगली, इतक्या मोठ्या भ्रमामध्ये आहोत आपण, इतक्या मोठ्या भ्रमामध्ये आहोत. यांची नावं लक्षात राहत नाहीत मला. एक स्टीव्हन हॉकिंग म्हणून एक महान शास्त्रज्ञ होऊन गेला. 2010 का 12 मध्ये शरीर सोडलं त्यांनी. शेवटचा शास्त्रज्ञ म्हणता येईल, जो खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञ होता. आजकालचे सगळे बोगस शास्त्रज्ञ आहेत, कंपनी जे सांगेल ते शोध लावतात पैसे घेऊन.
परंतु आईन्स्टाईन, न्यूटन हे खरे शास्त्रज्ञ होते. देवाला मानायचे, भगवंतांना मानायचे. स्टीफन हॉकिंग देवाला भगवंतांना मानायचं नाही, परंतु होता ग्रेट शास्त्रज्ञ. तर त्याच्या लाईन मधला एक शास्त्रज्ञ आहे अमेरिकेमध्ये, त्याचं नाव विसरलो मी, कार्ल समथिंग समथिंग त्याचं नाव आहे, अजूनही आहे जिवंत. त्याचा एक व्हिडिओ बघितला मी 2-4 दिवसापूर्वी. आणि हे लोक इतके भ्रमात आहेत, इतके भ्रमात आहेत, बघितल्यावर हसू येतं ऍक्च्युली. तो काय सांगत होता, 2 जुळे मुलं घ्यायची, ऐका लक्षपूर्वक, 2 जुळे मुलं घ्यायची आणि दोघांना असं बाजूला ठेवायचं, एकाला असंच ठेवायचं, एकाला अशा रॉकेटमध्ये ठेवायचं जे रॉकेट लाईटच्या स्पीडनी प्रवास करू शकतं. आणि त्याला लॉन्च करायचं, त्या रॉकेटमध्ये बसून त्याला सोडायचं. आणि मग तो हे कॅल्क्युलेशन करून, अगदी फॉर्म्युला बिर्म्युला सांगून, गणितामध्ये कॅल्क्युलेशन करून सांगत होता की जेव्हा या जुळ्या भावाला त्या रॉकेटमध्ये बसून आपण पाठवतो, तेव्हा लाईटच्या स्पीडनी त्याचं वय वाढतं. म्हणजे हा 100 वर्ष जगणार असेल तर हा जेव्हा त्या स्पीडने जात असतो अंतराळामध्ये, तेव्हा तो 100 गुणिले लाईटचा स्पीड एवढं वर्ष तो जगतो. हे सगळे प्रयत्न काय आहेत बघा, सगळे प्रयत्न काय आहेत, आपल्याला मरायचं नाहीये, काही ना काहीतरी करून आपल्याला मरायचं नाहीये. हे क्रीम शोधून काढ, ते टॅबलेट शोधून काढ, आयुर्वेदामध्ये पण तेच आहे, ही जडीबुटी शोधून काढ. मृत्यू टाळायचा प्रयत्न चालू आहे सगळ्यांचा. हा किती मोठा भ्रम आहे. अरे अरे हेच तर आपल्या शास्त्रामध्ये पण सांगितलंय, जसं जसं तुम्ही वरच्या ग्रहांवरती जाता तुमचं आयुष्य वाढत जातं. सिंपल. स्वर्गामध्ये तुमचं आयुष्य 360 पटीनं वाढतं, कारण तिथला दिवसच 360 वर्षाचा असतो. आपले 360 वर्ष झाल्यानंतर तिथलं रात्र सुरू होते, आणि ते रात्र पण 360 वर्षाचे असते. त्याच्या वरच्या ग्रहांवरती गेला त्याचे अजून वाढत जातं, अजून वाढत जातं. आणि ब्रह्मदेवांचं तर आपल्याला माहिती आहे, हो की नाही, 43 लाख वर्षांचा एक, 43 लाखापेक्षाही जास्त. कॅल्क्युलेशन नेहमी आपलं बिघडतं, कारण ते आहेच एवढं मोठं. आपले शास्त्र किती महान आहेत बघा. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला ज्ञान देतात की तुम्ही तेवढं आयुष्य जरी मिळवलं तरी तुम्ही दुःख टाळू शकत नाही, म्हातारपण टाळू शकत नाही, मृत्यू टाळू शकत नाही, आणि ज्याला मृत्यू आहे तो पुन्हा जन्म टाळू शकत. आणि म्हणून हे ऋषी मुनी ज्यांनी हे शास्त्र लिहून ठेवले, विशेष करून व्यासदेव, शुकदेव गोस्वामी, हे महान शास्त्रज्ञ होते. कनेरी मठामध्ये तुम्ही गेला, तिथे म्युझियम आहे. म्युझियमच्या सुरुवातीला या सगळ्या ऋषींची बायोग्राफी डायोरामा टाईप बनवलेली आहे. डायोरामा म्हणजे 3D मध्ये त्यांच्या मूर्त्या वगैरे बनवून त्यांचं चरित्र सांगितलेलं आहे की हे कसे महान शास्त्रज्ञ होते, आणि कियच खऱ्या अर्थाने ते शास्त्रज्ञ होते. आणि आता माफ करा मी तुम्हाला एवढं बोर केल्याबद्दल. आता आपण खऱ्या मुद्द्याला येऊया. या सिंपलच्या छोट्याशा श्लोकामध्ये भगवान कपिल देव सांगतात की त्याच्याही पलीकडे जाऊन त्यातूनही मुक्त व्हायचा मार्ग मी सांगतो तुम्हाला, तो म्हणजे भक्ती मार्ग. आणि जेव्हा आपण या भक्ती मार्गाचा, भक्तिमय सेवेचा स्वीकार करतो, तेव्हा कृत्रिमरित्या काहीही करायची आपल्याला गरज नाही. असा रॉकेट तयार करायची गरज नाही ज्याच्यात बसून आपण लाईटच्या स्पीडने जाऊ शकू. इम्पॉसिबल आहे. पण शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की एक दिवस ते पॉसिबल होईल. परंतु श्रील प्रभुपाद म्हणतात, व्यासदेव आपल्याला म्हणतात, देन व्हॉट, म्हणजे काय, पुढे काय, ठीक आहे पुढे काय.
येस, भयानक पॉवरफुल मशीन्स तुम्ही शोधून काढली ज्याच्यामुळे रिअल टाइम आत्ताच्या या क्षणाला जगाच्या दुसऱ्या टोकावरती काय चालू आहे आपण बघू शकतो. वेगवेगळे रोबोट्स तयार केले. परवा एक न्यूज आलेली, असा रोबोट तयार केलाय की जो फुटबॉल खेळू शकतो, अगदी एक्सपर्टली खेळू शकतो. फुटबॉलमध्ये खूप तीक्ष्ण, क्विक, फास्ट रिस्पॉन्स लागतो बॉल कुठे आहे बघायला. तरीही श्रील प्रभुपाद म्हणतात चंद्रावर गेला. श्रील प्रभुपादांनी तर सांगितलं की चंद्रावर आपण कधी गेलोच नाही, जाऊ शकत नाही. श्रील प्रभुपाद काही काही प्रवचनामध्ये असं म्हणतात की समजा गेलाच तरी छोट्याशा प्रश्नाचं माझ्या उत्तर द्या, पुढे काय? पुढे काय? देन व्हॉट? पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. हेच आहे, बर्थ अगेन डेथ अगेन. हेच आहे. आणि तुम्हाला वाटेल ब्रह्माजींचं जे वय आहे 43 लाख गुणिले 1000 गुणिले 100 गुणिले वळवर 360 365 जो नंबर देखील आपण लिहिता येत नाही, तेवढं जरी आयुष्य तुम्हाला मिळालं आणि ते फुल प्रूफ विदाउट दुःख जरी आयुष्य मिळालं, कारण जसजसं वरच्या ग्रहामध्ये जातो तसतसं आपलं दुःख कमी होत जातं, तरी देखील हा प्रश्न येतोच, पुढे काय? मग काय? मग श्रील प्रभुपाद एका प्रवचनामध्ये खूप छान सांगतात, मग एवढं सगळं लचांड लढतर करून मग काय विचार करण्याऐवजी आताच विचार करा ना, मग काय? आपल्यामध्ये पण ही प्रवृत्ती असते. प्रभूजी 1 लाखाचा SIP करतो, 1 लाख रुपये म्युच्युअल फंड मध्ये ठेवतो, 10 लाख रुपये असे मुलाच्या नावावर ठेवतो आणि मग मी भगवंतांच्या सेवेला येतो. अरे सगळं करशील, पुढे काय? अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. हे 1 लाखावर 10 लाखावर 10 करोडवर थांबत नसते ही इच्छा. ऍक्च्युली ही इच्छा तिथपर्यंत जाते, ब्रह्माजींपर्यंत. तिथून ही पुढे ती इच्छा चालूच ठेवते, म्हणून पुन्हा जन्म घेऊन इथे यावं लागतं आपल्याला ब्रह्मलोकातून. हा ब्रह्मभुवन आलोक. म्हणून जो बुद्धिमान मनुष्य असतो तो विचार करतो की पुढे काय, मग काय, व्हॉट्स नेक्स्ट. हे कधी संपणारच नसेल तर याच्यातून मुक्त व्हायचा मार्ग काय आहे? आणि ते कपिल देव सांगतात भक्ती किंवा भक्तिमय सेवा हा एकमेव मार्ग आहे. आणि हा असा पॉवरफुल मार्ग आहे, जेव्हा तुम्ही या मार्गाचा स्वीकार करता तेव्हा दुसरं काही करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. तुम्ही हे मन बुद्धी अहंकाराचे हे जे आवरण आहेत, जे इम्पॉसिबल आहेत छेदायला, ते छेदून तुम्ही अगदी आरामात लाईटच्या स्पीडच्या देखील भयानक स्पीडने जाऊ शकता, मनाच्याही स्पीडपेक्षाही फास्ट. कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही मनाच्या स्पीडने लाखो करोडो वर्ष जरी प्रवास केला तरी तुम्ही भगवत धामापर्यंत पोहोचू शकत नाही, इतक्या लांब आहे ते, इतकं मोठं आहे अहंकाराचं आवरण. वायो रथापि मनसो मुनिपुंगमान. परंतु भक्तीचं विमान असं आहे, चुटकीच्या सरशी एका क्षणामध्ये एका निमिषामध्ये तुम्ही हे सगळं आवरण विघटन करून संपवून छेदून आरामात पलीकडे जाऊ शकता. आणि दुसरं काही करायची गरज नाही, अभ्यास करायची गरज नाही, रॉकेट निर्माण करायची गरज नाही. करोडो हे शास्त्रज्ञांचं जीवन बघा, ऍक्च्युली हजारो वर्ष वाया घालवायची आणि एक येवलाचं मशीन शोधून काढायचं. त्याच्यापेक्षा गुलाबजामुन खाऊन आयुष केलं असतं ना ते 100 वर्ष, निदान आनंदात जगला तरी असत. आणि एवढं सगळं करून ब्रह्मांडातलं एवढीशी गोष्ट पण त्यांच्या लक्षात येत नाही, एवढ्याशातली पण एवढीशी गोष्ट लक्षात येत नाही. इतकं अनंत आहे भगवंतांचं क्रिएशन ऍक्च्युली. परंतु आपले हे सगळे प्रयत्न चालू आहेत कारण आपल्याला भगवान व्हायचे, आपल्याला भगवंतांना मान्य करायचं नाही, म्हणून आपला हा अट्टहास असतो. लक्षात.
भक्ताला मोक्ष प्राप्तीसाठी पृथक प्रयत्न करावे लागत नाही. पुरुषोत्तम भगवंतांची केली जाणारी सेवाच त्याच्या मोक्षाची प्रक्रिया असते. कारण भगवंतांच्या सेवेत नियुक्त होणे म्हणजेच भवबंधनातून मुक्त होणे. श्रीला बिल्वमंगल ठाकूरांनी या स्थितीचे सुंदर वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, मला जर भगवंतांच्या चरण कमलांच्या ठाई अटळ भक्ती असेल तर मुक्ती माझ्या दासीप्रमाणे माझी सेवा करेल. कुठले मुक्ती आणि कुठलं काय? मी जे काही सांगतो ते करण्यास मुक्ती सदैव तत्पर असेल. तर भक्तासाठी मुक्ती प्राप्त करणे ही काही फारशी मोठी समस्या नसते. कोणत्याही निराळ्या प्रयत्न वाचूनच त्याला मोक्ष प्राप्ती होते. म्हणूनच भक्ती ही मुक्ती किंवा निराकारत्वाच्या स्थितीपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. मुक्ती प्राप्त करण्यासाठी निराकारवादी कठोर तपश्चर्या करतात, परंतु भक्त मात्र भक्ती मार्गामध्ये केवळ संलग्न झाल्याने, विशेष करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे जिभेने संकीर्तन केल्याने आणि भगवंतांना दाखवलेल्या नैवेद्याचे अवशेष ग्रहण केल्याने जिभेवर त्वरित नियंत्रण मिळवतात. काल पण आपण चर्चा करत होतो, जिभेवर ज्याने नियंत्रण मिळवलं त्याला भक्ती खूप सोपी जाते. सेवन्मुखे ही जिव्हादव. प्रभुपाद सांगतात, एखाद्याला आश्चर्य वाटेल, हे कसं काय फक्त जिभेवरती कंट्रोल करून भक्ती मिळवता येते? येस, पण तो भाव असला पाहिजे. जपामागे, प्रसाद ग्रहण करण्यामागे तेव्हा तो भाव येतो, तेव्हा आपोआप बाकीचं सगळं कंट्रोल होतं. जिव्हा नियंत्रित झाल्यावर स्वाभाविकताच इतर इंद्रियही आपोआपच नियंत्रित होतात. इंद्रिय संयमन हे योग मार्गाचे पूर्णत्व आहे. आणि मनुष्य ज्या क्षणापासून भगवंतांची सेवा करू लागतो त्या क्षणापासूनच त्याच्या मुक्तावस्थेचा प्रारंभ होतो. सुरुवातीला मी म्हणालो की भगवत धामात पण जायची गरज नाही, या भौतिक जगाच्या ही आवरण छेदून जायची पण गरज नाही. इथे राहूनच आपली मुक्तावस्था सुरू होते. द मोमेंट, त्या क्षणी, ज्या क्षणी आपण भगवंतांची प्रेममयी भक्तिमय सेवेला सुरुवात करतो. आणि ही करायचीच आपली इच्छा नसते, हाच प्रॉब्लेम आहे सगळ्यात. तुम्ही स्वतःला खूप ग्रेट म्हणू नका की मी भक्तीमध्ये आलेलो आहे, मी जप करतोय, मी झालो भक्त. प्रभुपाद तर निराकारवाद्यांबद्दल लिहितात, त्यांना खूप अवघड आहे मुक्ती मिळवणे. मी तर भक्त आहे, मी नावाला भक्त आहे, मी सेवा करतच नाही. मी पण इथे आलोय मंदिरामध्ये काहीतरी मागायलाच, कंटीमाल पण घातलीये काहीतरी मागायलाच, जप करतोय काहीतरी मागायलाच, मग नाही मुक्त होत आपण. मुक्ती ही या भौतिक जगातली एकही गोष्ट न मागण्याची अवस्था आहे. त्याला आत्माराम, आत्मा अवस्था म्हटलं जातं, ब्रह्मावस्था म्हटलं जातं. या भौतिक जगातली एकही गोष्ट, एकही व्यक्ती, एकही कल्पना मला कोणत्याही प्रकारचं सुख देऊच शकत नाही, या ठाम मतावरती फिक्स होणे म्हणजे मुक्ती. मग भक्तीमध्ये येऊन त्याची परत अपेक्षा कशाला करायची आपण, हो की? किंवा अथक परिश्रम कशाला करायचे ते मिळवायचं आपण? भक्तीमध्ये आलाय ना आता, तर भक्ती करायला सुरुवात करा. पण भक्ती म्हणजे काय प्रभूजी? आम्हाला कुणी सांगितलंच नाही. परवा एक प्रभूजी मला म्हणत होते, प्रभूजी आता आम्ही जप करतोय, लय भारी सांगत होते मला, असं एकदम स्टाईल मध्ये सांगत होते गावठी भाषा. प्रभूजी आता आम्ही जप करतोय, 4 नियमांचं पालन करतोय, तर आरती करतोय, मग उत्सवाला येतोय, आणि याच्या पुढे काय करायचं प्रभूजी आम्ही? असे फास्टच बोलत. कारण आपल्याला कधी सांगितलंच जात नाही की खरी भक्ती काय असते. खरी भक्ती असते सेवा, भगवंतांची सेवा, आणि ती देखील अहैतुकी अप्रतिहता सेवा. ती जेव्हा आपण ज्या दिवशी करायला सुरुवात करतो त्या दिवशी आपण ऑटोमॅटिकली मुक्त होतो. कोणी तुम्हाला मुक्त करावं लागत नाही, किंवा तुम्हाला कृत्रिमरित्या एक्स्ट्रा काहीच प्रयत्न करावे लागत नाहीत मुक्त व्हायला. त्यामुळे प्रभुपाद सारखं निराकारवाद्यांबद्दल लिहितात,
आणि निगेटिव्हच लिहितात, निराकारवादी असे आहेत, निराकारवादी तसे आहेत, निराकारवाद्यांना मिळणारच नाही, निराकारवाद्यांना इतका त्रास होतो, क्लेशदायक आहे, मूर्ख असतात. आपल्याला जरा बरं वाटतं, येस आपण तर निराकारवादी नाहीये, आपण त्याच्यापेक्षा चांगलं. आपण मुक्तिवादी नाही निराकारवाद्यांसारखे, खरे अजून पण आपण भुक्ती आहोत. भोग घ्यायचं आपण अजून सोडलेलं नाही. भुक्ती सोडल्याशिवाय मुक्ती मिळत नाही, हे पण लक्षात ठेवा. लवकरच त्या स्टेजला आलेलं चांगलं आहे. जिभेवर जेव्हा आपण नियंत्रण ठेवतो, अशा प्रकारे जिभेची दोन कामं असतात. एक म्हणजे बोलणे, त्या बोलण्याला तुम्ही भगवंतांच्या बोलण्यामध्ये बिझी ठेवा. दुसरं आहे खाणे, त्या खाण्याला भगवंतांचे प्रसाद खाण्यामध्ये बिझी ठेवा. जीभ नियंत्रित झाली की पोट उदर नियंत्रित होतं, जननेंद्रिय नियंत्रित होतात, मन वाचा आणि क्रोध आपोआप नियंत्रित होतो. म्हणूनच आपण म्हणतो रोज तारमध्ये जिव्हा अति, त्या सगळ्यांमध्ये जीभ डेंजरस आहे. इंद्रिय संयमन हे योग मार्गाचे पूर्णत्व आहे. हे आपल्यापैकी भक्तांना अजून कळालेलं नाही. भक्ती मार्ग सोपा आहे, भक्ती मार्ग सोपा आहे, भक्ती मार्ग सोपा आहे, याचा अर्थ असा नाही की भक्ती मार्गामध्ये येऊन इंद्रियांना कंट्रोलच करायचं नाही. भक्ती मार्ग सोपा आहे कारण जेव्हा तुम्ही अहेतुकी अप्रतिहता भगवंतांची सेवा करायला लागतात, तेव्हा इंद्रिय आपोआप कंट्रोल होतात. परंतु ती इच्छा आपली असली पाहिजे सेवा करायची. बाकीच्या मार्गामध्ये, बाकीच्या योग मार्गांमध्ये या इंद्रियांना जबरदस्तीने कंट्रोल करावं लागतं. प्राणायाम, आसन, वेगवेगळ्या पद्धतीने, कुंडलिनी योगा, सुदर्शन क्रिया वगैरे वगैरे, हे देखील या ऋषीमुनींनी शोधून काढले. कारण त्यांना पटलेलं की या इंद्रियांना कंट्रोल केल्याशिवाय पुढचं काही जमत नाही. परंतु शास्त्र हे सांगतं की हे कृत्रिम इंद्रियांना कंट्रोल करायचे जे मार्ग आहेत, त्याच्यापेक्षा हा सरळ साधा, सोपा आणि बेस्ट, परफेक्ट मार्ग आहे भगवंतांच्या सेवेमध्ये यांना लावणे. इंद्रियांना कंट्रोल करणे हे योग मार्गाचे पूर्णत्व आहे. आणि मनुष्य ज्या क्षणापासून भगवंतांची सेवा करू लागतो, त्या क्षणापासूनच त्याच्या मुक्त अवस्थेचा प्रारंभ होतो. कपिल देवांनी हे अनुमोदित केले आहे की भक्ती ही गरीयसी, अर्थात सिद्धी किंवा मुक्तीपेक्षाही महान आहे. गरीयसी तर या श्लोकामध्ये नाहीये, हा पूर्वीच्या श्लोकामध्ये गरीयसी म्हणजे सिद्धैर गरीयसी, भक्ती सिद्धैर गरीयसी. थोडंफार असं आपण खोलमध्ये जाऊन समजावून घेणार आहोत रोज, जसं ह्या सांख्य तत्वज्ञान पुढे जाईल तसं. परंतु शेवटी कन्क्लुजन हाच आहे, लक्षात ठेवा, भक्तिमय सेवा. जे पहिल्यापासूनच भगवान कपिलदेव एस्टॅब्लिश करतात, स्थापित करतात, आणि मग त्याचं स्पष्टीकरण देणार आहेत आईला आपल्या. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. रोज आता जे तुम्ही सांगितलं की इंद्रिय कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जिभेवरती कंट्रोल करणे. तर आता आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यावरती कंट्रोलच नाहीये, सगळं सुटलेलंच आहे. तर मग आता तर आत्ताच्या कंडिशन मध्ये जर सगळं बंद करायचं म्हणलं तर ते खूप अवघड जातं. तर मग ते कशा स्टेप बाय स्टेप, आता आपण किती जरी आता चार चौघात जाऊन बोलायचं म्हणलं
आणि ते कंट्रोल करायचं म्हणलं तरी म्हणजे ते आपला आपसुक आपण तिथं जातो, त्या लोकांच्या गोष्टी ऐकतो आणि मग त्याच्यात आपलं मत सांगतो, आपण बोलतो, आपण बोलून जातो. आता हे बंद करणं खूप सध्या तरी अवघड वाटते. अवघड जरी असलं तरी आपल्याला बंदच करायचं. तर मग ते कसं स्टेप बाय स्टेप बंद करायचं त्याच्याबद्दल सांगा. हरे कृष्ण. जसं आपण आज चर्चा केली, लॉजिक ज्याला म्हणतो आपण, आजचं लॉजिक काय होतं लक्षात घ्या. भगवान कपिल देव काय सांगतात, भक्तिमय सेवा करा, दुसरं काही करायचीच गरज नाही. हे लॉजिक लक्षात घ्या. हे भगवंतांसाठी हे या गोष्टीमध्ये या आपल्या इंद्रियांना बिझी ठेवा. तुम्हाला त्यांना कृत्रिमरित्या कंट्रोल करायची गरजच नाही. हे लॉजिक सांगितलंय कपिल देवांनी. हे जर आपण केलं नाही आणि कृत्रिमरित्या यांना आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर ते कधीच होणार नाही. आणि मग तुम्ही जसं आता बोलला तसं ते अवघडच वाटत जाणार रोज. कारण माहितीये त्याचं काय? त्याचं कारण आहे, ते आहेच अवघड. परंतु आपलं जिद्दी मन म्हणतं की मी त्याच्यावरती विजय मिळवून दाखवणारच. मान्य करत नाही ते अवघड आहे. ज्या दिवशी आपण मान्य करतो ते अवघड आहे, त्या दिवशी मग हे सोल्युशन पण आपण मान्य करतो की मी स्वतः माझ्या अहंकाराने प्रयत्न करत बसण्यापेक्षा मला भगवंतांनी, आचार्यांनी, शास्त्रांनी जो दिलेला मार्ग आहे तो मी करून पाहतो. आज आपली अवस्था अशी आहे की शास्त्र सांगतं की याला, भगवंत देखील दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या हेच सांगतात अर्जुनाला समजावून की कृत्रिमपणे तू याला कंट्रोल करायचा प्रयत्न करूच नको, त्याच्याने काहीच साध्य होणार नाही. काय मिळालं आजपर्यंत? कोणालाच काही मिळालेलं नाही कृत्रिमरित्या करून. त्यामुळे मी सांगतो ते कर, आणि ते केल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे ते तुला आपोआप पटवून देईल की हे चांगला मार्ग आहे. रसवर्ज रसोपस्य परम दृष्ट्वा निवर्तते. हो की नाही? हे लॉजिक वापरला पाहिजे आपण. अशा प्रकारे जिभेला आपण व्यस्त ठेवलं पाहिजे, ज्या प्रकारे शास्त्र, भगवंत, आचार्य आपल्याला सांगितलंय. आणि मग त्यातला जो आनंद आहे तो आनंद आपल्याला मिळायला लागला की आपल्याला आपोआप तो मार्ग पटतो. आणि दुसरे आपण कृत्रिमरित्या आज जे प्रयत्न करत आहोत हे सगळे कंट्रोल करायचं, ते आपोआप आपण बंद करतो. काही गरजच नाही ते कृत्रिमरित्या करायची. परमदृष्ट्वा निवर्तन्ते. त्या वरच्या लेवलची गोष्ट केल्यानंतर त्यातला आनंद आपल्याला आला की आपल्याला आपोआप पटतं. तर जसं इथे सांगितलंय भगवंतांनी, प्रभुपादांनी तर 1000 वेळा सांगितलंय आपल्याला, श्री रूप गोस्वामींनी सांगितलंय की जिभेला नेहमी या सेवेमध्ये व्यस्त ठेवा, की भगवंतांबद्दलच बोलायचं आहे आणि भगवंतांनी दिलेला प्रसादच ग्रहण करायचा आहे. बस. बाकी काही होऊ दे या जगाचा. उद्या माझ्या डोळ्यासमोर इथे ॲटम बॉम्ब पडू दे, अख्खा महाराष्ट्र नष्ट होऊ दे, माझं एकच काम आहे, भगवंतांचं गुणगान करणे, भगवंतांचं नामस्मरण करणे, भगवंतांबद्दलच बोलणे आणि भगवंतांनी दिलेला प्रसादच ग्रहण करणे. भले माझ्यासमोर पंचपक्वान येऊन पडू दे. हा निग्रह आपण जर केला आणि याची प्रॅक्टिस आपण सुरू केली, प्रॅक्टिस करायला ऑफकोर्स मग प्रॅक्टिस करायला थोडंसं भक्तांचा संग पाहिजे. एकटेही करू शकता, नाही असं नाही, परंतु भक्तांच्या संघामध्ये हे सोपं जातं हे प्रॅक्टिस करणे. जेव्हा आपण भक्तांच्या संघामध्ये असतो तेव्हा बाहेरचं फूड हा प्रकारच नसतो. बऱ्याच लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो ऍक्च्युली आपली लाईफस्टाईल बघितल्यानंतर.
बाहेर अजिबात खात नाही तुम्ही प्रभूजी, मग प्रवासात कसं करता प्रभूजी, मग असं कसं करता प्रभूजी, मग असं इथं गेल्यानंतर काय करता प्रभूजी, हे पण चालत नाही, ते पण चालत नाही. आणि हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावरती असा एक क्लिष्ट भाव आलेला असतो हे सगळं विचारताना. अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, आश्चर्य प्लस दुःख प्लस नैराश्य असा मिक्स भाव असतो. आणि आपण मात्र सगळी होते येस येस, आपण अगदी हसत खेळत सांगत होतो येस प्रभूजी, येस प्रभूजी, येस प्रभूजी. 2 दिवसाच्या प्रवासामध्ये काही फरक पडत नाही मला. हे का? तो खरोखर आनंद असतो आपल्या चेहऱ्यावरती, कारण तो आनंद आपल्याला आपण अनुभवलेला असतो. तर तो आनंद अनुभवला पाहिजे. भक्तांच्या संघामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा बाहेरचा अन्न हा प्रकारच नसतो. आता का प्रकार आहे तो बाहेरचा अन्न हा प्रकार? कारण आपण भक्तांच्या संघामध्ये राहतो. मग आपल्याला ते बाहेरचं न खाण्यासाठी बरेच नियम घालून घ्यावे लागतात, कठीण वाटायला लागतं. आणि सेम बोलण्याबद्दल पण आहे. 11व्या स्कंदामध्ये एक श्लोक आहे, मला आता आठवत नाही. आपण हे जे फार्म कम्युनिटी भक्तांचा एकत्र येऊन राहण्याचा प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये बऱ्याचशे लोकांचे वेगवेगळी मतं असणार, बऱ्याचशा लोकांचं वेगवेगळं इच्छा असणार, काय म्हणतात त्याला, हॉबीज असणार, गुण वेगवेगळे असणार. हे सगळे एकत्र कसे राहू शकतात? प्रभुपाद तो श्लोक सांगतात. त्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की भक्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं एकच काम असतं, एकमेकांना भगवत कथा सांगणे आणि भगवंतांच्या प्रती असलेलं आपलं आकर्षण आणि ओढ वाढवणे. एकमेकांचं काम असतं. ऍक्च्युली कदाचित मला आता आठवत नाही, पण भगवंतच सांगतात उद्धवला. 11व्या स्कंदात आहे म्हटल्यावर भगवंतच सांगितलेलं असतं. त्यामुळे मी जेव्हा तुम्हाला सारखं सारखं आठवण करून देतो भगवंतांबद्दल, त्याच्यामुळे तुमची प्रगती होते. तुम्ही जेव्हा मला सारखं सारखं भगवंतांबद्दल आठवण करून देता, त्यामुळे माझी प्रगती होते. आणि म्हणून असं एकत्र राहणं खूप गरजेचं असतं. रात्रंदिवस आपल्याला हेच करायचं. जेव्हा आपण एकटं करतो म्हणतो तेव्हा मग आपली तयारी पण तशी निग्रहाची पाहिजे, जसं प्रभुपादांची होती. प्रभुपादांनी प्रसाद ऍक्च्युली अशा फ्रीज मध्ये ठेवला, जिथे वरती माऊस ठेवलेला आहे त्याच्या खाली प्रसाद ठेवला. अशा ठिकाणी प्रभुपाद राहिले, परंतु प्रभुपाद स्ट्रॉंग होते. प्रभुपादांनी जाताना एका व्यक्तीला सांगितलं पण होतं की मला काहीच मिळालं तरी नाही, तरी मी मांस खायला पण तयार आहे, परंतु माझ्या गुरुनी मला आदेश दिलेला आहे, पाश्चात्य देशामध्ये जाऊन प्रचार कर, मी करणार. परंतु प्रभुपादांच्या लेवलला आपण नाही आहे. एक दिवस येईल ते लेवल, आपल्याला पण जायचंय, नाही असं नाही. असं निगेटिव्ह पण बोलायचं नाही की प्रभुपाद होते, आपण कुठे. प्रभुपादांची इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी त्यांच्यासारखं बनावा, परंतु त्या लेवलला जाईपर्यंत आपण भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे आणि एकमेकांना भगवंतांची आठवण करून दिली पाहिजे, बोलण्यातून, खाण्यातून, कृतीतून. मग हे सोपं जात. नसेल तर थोडस अवघड होणार, नाही असं नाही, अवघड वाटणार, अवघड आहे. तुम्ही मगाशी म्हणालो की आहेच अवघड, नाही असं नाही, आहेच अवघड. तो आपल्याला तर सोपा मार्ग दिलाय. त्यामुळे आज आपण त्याच मार्गाची चर्चा केली, परंतु तरीही तुम्ही जर प्रश्न विचारत असाल की अजून कुठला मार्ग आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. हा मार्ग पहिल्यांदा करून बघा, मग आपण दुसरा मार्ग शोधूया. हाच मार्ग श्रेष्ठ आहे. जेव्हा भगवान कपिलदेव स्वतः येऊन सांगतात हा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे मान्य न करण्यासारखं त्याच काही नाहीच आहे. त्यामुळे हा मार्ग आपण करून बघितला पाहिजे आणि हाच मार्गावरती राहिलं पाहिजे. इंद्रियांना, विशेष करून जिभेला
असं कृत्रिमरित्या नाही आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकत. दुसऱ्या अध्यायामध्ये जिथे हा श्लोक आहे, परम दृष्ट्वा निवर्तते, आय थिंक त्याच्या काही श्लोकानंतरच भगवंत अर्जुनाला म्हणतात, कृत्रिमरित्या कंट्रोल करून आजपर्यंत कोणाला काहीच लाभ झालेला नाही. प्रश्नार्थक श्लोक आहे तो, कोणाला काय मिळालंय आजकाल, भगवंत म्हणतात. तसं आहे आपलं. त्यामुळे कृत्रिमरित्या याला कंट्रोलमध्ये करण्याचा तुम्ही प्रयत्न पण करूच नका, ते होणार पण नाही. हाच मार्ग अवलंबायचा. काय सवय मन कृष्ण पदारविंदयो वाचांशु वैकुंठ गुणानुवर्णने. मनाला भगवंतांच्या चरण कमलांवरती ठेवायचं आणि वाचेला वैकुंठ गुणवर्णनामध्ये कायमचं बिझी ठेवायचं. हे अमरीश महाराजांनी दिलेला आपल्याला उपदेश आहे. कायमचं बिझी ठेवायचं. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.